स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कसा झाला? तर चला बघूया एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वर्ष 1902. बेलूर मठ शांत होता, पण त्या शांततेतही एक खोल वेदना दडलेली होती. स्वामी विवेकानंद, ज्यांनी भारताचा आत्मा जगासमोर मांडला, ज्यांनी तरुणांमध्ये आत्मविश्वासाची ज्वाला पेटवली, ते त्या काळात फक्त 39 वर्षांचे होते. शरीराने तरुण, पण आयुष्यभराच्या तपश्चर्येने आणि सततच्या प्रवासाने त्यांचे शरीर अत्यंत थकले होते. बालपणापासूनच त्यांचे आरोग्य नाजूक होते. त्यांना दमा, मधुमेह, अनिद्रा, तीव्र डोकेदुखी अशा अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यातच भारत, अमेरिका, युरोप अशा अखंड प्रवासामुळे विश्रांतीच मिळाली नाही. स्वामीजी म्हणत असत, माझे शरीर जरी नश्वर असले तरी माझा विचार अमर राहील. 4 जुलै 1902 रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे ध्यान केले, शिष्यासोबत वेदांवर चर्चा केली आणि रात्री आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले. रात्री ध्यानावस्थेतच त्यांना मेंदूतील रक्तस्राव म्हणजेच ब्रेन हॅमरेज झाल्याचे मानले जाते. पुढील सकाळी 5 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंदांनी देह ठेवला. काही जण म्हणतात हा मृत्यू नव्हता, तो योगी देहत्याग होता. कारण त्यांनी आधीच भाकीत केले होते की मी 40शीच्या आत देह सोडेन.